कलेक्टर शेतकऱ्याला बोला बस ते बाबाला बोलू गर्दी करू नका ना, फक्त चल ना बाकीचे लोक एक मिनिट गर्दी प्लीज जरा माग आपण थोडं थांबून जरा मला बघू द्या थोडं बघू द्या पुढे जाऊन द्या ना थांबा आपल्या वाड्याकडे वाड्याकडे काय इथं घेतलं काय वाड्याकडे अरे जरा नुकसान भरपाई पाहिजे कार्यकर्ते सरकारवर तुम्ही चालू मग आमच्या शेतात आमदार साहेबाला बी घेतो मी चला शेतात दिसन ना तवा आम्हाला तकलीफ आहे ना आमच्या पोटात जळतं आमच्या पोटात हिरगीच लाव का बस याला एक तरी कैरी का खर्च सुद्धा वसूल होणार नाही याचा नाही 100% काहीच नाही म्हणजे काय माहिती का 100% नुकसान आहे. तू शांत राहा तुला सांगतोय शांत राहा मी ऐकलं खेळ सांगतो करतो तो हे सर सगळं पंचनामे करीन नाही आता तुम्हाला सांगतो तिकडे पुरत थांबा नुकसान काहीच नाही लगे थांब रे काहीच नाही आणि खत बी सगळं उधारीत आणलेलं सगळं व्याज आणि पैसे भरून असलेलं. मोदय काय झालंय कलेक्टर मॅडमने पत्र काढलं 16 तारखेला त्याच्यात हा बरोबर त्यांनी पत्र काढलं सर तुम्ही आमदार साहेबांना मी बोलतो आमदार साहेब तुम्ही बोला लोकांचा रोज सांगा मी लगेच बोलतो परत नंतर कोण आहे सोबत कोण आहे करून घ्या ना कलेक्टरचा फोन लावला तुम्ही ऐका ना तुम्ही हेच सांगतो तुला आम्ही आलो नाही आता तुम्ही कशाला तो करतो तू जर तू एक मिनिट तुझं नुकसान भरपाई तुझी सगळी आपण जी नुकसान भरपाई झाली ती आपण सगळे घेतो अजिबात काळजी करू नका आता ऐका ना आम्ही ह्यासाठी आलो या काय एका ठिकाणी गेलो काय आणि एक मिनिट आमदार साहेब एका ठिकाणी गेलो काय 10 ठिकाणी गेलो काय कोणाच्या रानात गेलो काय ना गेलो काय इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही हे तुम्हाला सगळ्याला सांगतो तुम्ही ते अजिबात काळजी करू नका तुम्हाला मी सांगतो आणि कुठे एक मिनिट ऐका त्यामुळे तुमचं नुकसान भरपाई आमचं एखादं मेंढर गुरं काय वाहून गेले असेल कोणाच्या घरात पाणी गेलं असेल कोणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा कुठं कोणाचे ही झालं असेल त्यांना सुद्धा किंवा आपण मगाशी आपण तिथं पाहिलं ते क्षेत्र नक्की त्याचं ते वाहून गेले सगळं शेती सगळी माती वाहून गेली त्याचं सुद्धा खरडती पट्टीचा तिचा सुद्धा पंचनामा आपण ते पण करतोय कुठलाही पंचनामा राहणार नाही आता इथं आमदार साहेब पण माझ्या बरोबर आहेत आता कलेक्टर मॅडमला पण आम्ही फोन करतो त्यांनी काहीतरी चुकीचं त्यांच्याकडून एक पत्र गेलं वाटतं काहीतरी तर ते पत्र का असं गेलं ते आमदार साहेबांचंच रोष आहे त्याच्यावरती तर ते पत्र कलेक्टर हे सांगतो इथं प्राण आमच्या बरोबर आहेत प्राण साहेब मी तुम्हाला सांगतो 1 गुंठ्यात सुद्धा ही राहणार नाही आणि इंडिव्हिज्युअल आहे का सगळ्याचे पंचनामे तुम्ही अजिबात काळजी कोणाच्या शेतात गेलो काय न गेलो काय इथं बसून मॅडमनी काय सांगितलं का फळबागाचा पंचनामा करू नये असं क्लिअर सांगितलेलं इथं एसडीएम कलेक्टर आहे सगळं बरोबर आहे का मी तहसीलदारांना काय सांगितलं केला हा तुम्ही सगळं पंचनामा कलेक्टर मॅडमना फळबागाचा पंचनामा करायचाच नाही सांगितलं हे पहा तुम्ही नुकसान याचं 1 मिनिट ग्रामसेवक पाणी पाहा ना मुसुंब्यात काय करणार सर याच्यात पाणी मला सांगितलं ना तुम्हाला मी त्यामुळे निश्चित प्रकारे ऐका ना तुम्ही काळजी करू नका निश्चित प्रकारे आज इथं मी आलेलो इथं आलो म्हणजे अख्ख्या तुमच्या तालुक्यामध्ये सगळी यंत्रणा कामाला आहे म्हणजे इथं उभं राहिलो म्हणजे सगळ्या तालुक्यात आपण प्रत्येक शेतामध्ये जाऊन आपण फिरू शकणार नाही इथं फिरलो तरी तुझ्या शेतात आल्यासारखे बारखे ते सांगतो ऐका ना मग त्यासाठीच आलो ना मी